लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करूनही खात्यात पैसे आले नाहीत. यामागे आहेत ही 3 मोठी कारणे. कोणती कारणे आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यासाठी अशीच नवनवीन व्हिडिओची माहिती येत राहील. सोबत ही बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रोजची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे जमा झाले का नक्की कमेंट करून सांगा. के-वाय-सी तुमची कंप्लीट आहे का नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग वेळ न घालवता आपण कोणती कारणे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. महाराष्ट्र राज्यातील लाखो भगिनी सध्या एकाच चिंतेत आहेत. माझी ई-के-वाय-सी पूर्ण आहे, आधार कार्ड बँकेला लिंक आहे, तरीही लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये माझ्या खात्यात जमा का झाले नाहीत. जर तुमची हीच तक्रार असेल तर घाबरून जाऊ नका. अर्ज मंजूर असूनही पैसे येण्यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय पेच आहेत. त्यामुळे आपण या 3 मुख्य कारणाची चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमचे पैसे रखडलेले आहेत. अर्ज अप्रूव्ड आहे की नाही की पेंडिंग आहे. डेटा व्हेरिफिकेशन. अनेक महिलांना वाटते की फक्त ई-के-वाय-सी पूर्ण केली म्हणजे पैसे मिळतात. तसे नाही. त्यामध्ये भरपूर समस्या आहेत. तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी तुमचा अर्ज जिल्हा स्तरावर पेंडिंग फॉर अप्रूव्हल असे असू शकतो. त्यावरती उपाय आहे. सर्वात आधी अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती, ॲप्लिकेशन स्टेटस तपासा. जिथे अप्रूव्ड ऐवजी व्हेरीफाईड किंवा इन रिव्ह्यू दिसत असेल तर प्रशासकीय मंजुरी मिळेपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार. दुसरा आहे आधार लिंक आहे पण NPCI मॅपिंग इनॅक्टिव्ह आहे का. हे पैसे येण्यामागचे सर्वात मोठे तांत्रिक कारण आहे. तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असणे आणि NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मॅपिंग ॲक्टिव्ह असणे यात फरक आहे. शासन DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे पाठवत आहे. जर तुमचे खाते NPCI सर्व्हरवर ॲक्टिव्ह नसेल तर व्यवहार फेल होतो. त्यावरती उपाय काय आहे. तुमच्या बँकेत जाऊन माझे खाते DBT NPCI ॲक्टिव्ह आहे का याची खात्री करा. अनेकदा जुन्या जनधन खात्यामध्ये ही समस्या जास्त उद्भवत आहे. इतर काही महत्त्वाची कारणे आहेत ती आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. कधी तांत्रिक चूक नसतानाही असे पैसे उशिरा येतात. याचे मुख्य कारण म्हणजे जिल्हानिहाय वितरण. सरकार सरसगट एकाच वेळी सर्वांना पैसे न पाठवता जिल्ह्याच्या टप्प्याटप्प्याने निधी वितरित करते. त्यामुळे तुमच्या शेजारीला पैसे आले आणि तुम्हाला आले नाही याचा अर्थ असा नाही की तुमचा अर्ज बाद झाला आहे. थोडा संयम ठेवा. महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये असं जास्त झालेलं आहे की शेजारींना आले आहेत पैसे, मला आले नाहीत, मला बाद केलं काय की असे भरपूर चर्चा आहेत. असं काय नाही. थोडासा संयम बाळगा. तुमचे पैसे अवश्य येतील. पैसे मिळवण्यासाठी आता हेही करावं लागणार आपल्याला. कारण लॉग इन करून स्टेटस तपासावं लागेल. अधिकृत वेबसाईटला जाऊन लॉग इन करून स्टेटस तपासावं लागेल. लाभार्थी पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाची कोणतीही एरर दिसत नाही ना याचीही खात्री करून घ्या. बँक खात्याची तपासणी. तुमचे बँक खाते चालू ॲक्टिव्ह स्थितीत असल्याची खात्री करा. जर गेल्या 6 महिन्यात व्यवहार झाला नसेल तर तुमचे खाते फ्रीज असू शकते. सेतू केंद्राची मदत घ्या. जर तुम्हाला ऑनलाईन समजत नसेल तर जवळच्या सेतू केंद्रात जाऊन अर्जाची दुरुस्ती करू शकता. माझी लाडकी बहीण योजना 2026 ही पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सुरूही आहे. सरकार पात्र असलेल्या प्रत्येक बहिणीला पैसे देण्यासाठी कटिबद्ध आहे. तांत्रिक प्रक्रियेत होणारा विलंब हा तात्पुरता आहे. मागील पाहिलेली कारणे अवश्य असल्यास दुरुस्ती करा. तुमचे रखडलेले पैसे नक्की येतील. माझ्या लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि ज्या लाडकी बहिणीचे पैसे आलेले नाही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यामुळे त्यांच्या अर्जाची दुरुस्ती होऊ शकते. भेटूया का पुढील व्हिडिओमध्ये.